रेणके, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या आदेशाने आणि राज राजपुरकर साहेब यांच्या आदेशाने आम्हाला या ठिकाणी घोंगडी बैठकी घेण्याचा आदेश पक्षाच्या वतीने देण्यात आला। त्या संदर्भामध्ये आम्हाला पैठण हे मतदारसंघ मिळाला। या मतदारसंघामध्ये येऊन आम्ही 40 ते 42 गावापर्यंत पोहोचू शकलो। तिथल्या लोकांच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेऊ शकलो। आम्ही आमच्या पक्षांचा विचार, आमच्या नेत्यांचा जो आदेश होता तो आदेश आम्ही त्या ठिकाणी त्या सर्वसामान्य गावकऱ्यांसमोर ठेवू शकलो। आमच्यामध्ये अत्यंत चांगलं कम्युनिकेशन झालं, लोकांशी संवाद साधता आला, लोक आमच्याशी जुळले गेले असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं। या कार्यक्रमासाठी आम्हाला मराठवाडा विभागाचे आमचे सहकारी श्रीयुत जितेंद्रजी अटक साहेब असतील, परत आमचे विलासरावजी शेळके असतील, आमचे सादिक भाई असतील, त्यानंतर तरुणांचं अत्यंत आकर्षक असं केंद्र ज्याला म्हणता येईल ते आमचे अतुलजी गावंडे साहेब असतील, जवळपास सगळ्याच नाना तावरे असतील आणि या फैजलभाई शेख, या सगळ्या फैजलभाई शेखाच्या सगळ्याच लोकांच्या सहकार्यातनं ही या बैठकीचं नियोजन अत्यंत यशस्वी पार पडलेलं आहे। सगळ्या ज्ञात अज्ञात सर्व सहकारी मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या सहकार्यातनं आदरणीय साहेबांच्या आदेशांचं या ठिकाणी आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतंय। अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। आज पैठण तालुक्यामध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब, तसेच ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष माननीय राजा राजपुरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पैठण तालुक्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या उपक्रमानिमित्त मागील 29 तारखेपासून आजपर्यंत एक घोंगडी बैठक घेतलेली आहे।